मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही जातोय धुळे आणि आज धुळे जाण्याचं कारण म्हणजे आपल्याला घ्यायचा आहे वायरलेस मिक, मग तो DJIचा असो किंवा हॉलीलँडचा जो आवडेल तो। आणि आम्ही काल गेलो होतो इंदोरला आणि त्या ठिकाणी पण आपल्याला वायरलेस मिकच घ्यायचा होता आणि काही इतर वस्तू, परंतु इंदोरला जाऊन सुद्धा धुळ्याची जी प्राइस आहे तेच रेट तिथे भेटणार होते, त्यामुळे आपण इंदोरला काही वस्तू घेतली नाही, फक्त बॅग वगैरे घेतली आहे। आणि त्यानंतर आता आम्ही जातोय धुळे, कारण धुळ्याला सेम प्राइस आहे आणि तेथे डिस्काउंटसुद्धा भेटणार आहे आणि ट्रायपॉड वगैरे सुद्धा घ्यायचं आहे आणि आपल्या सेटअपसाठी अजून काही वस्तू भेटल्या नवीन, तर त्यासुद्धा मी त्या ठिकाणी घेणार आहे। आता आम्ही काय काय घेतो, धुळ्याला कुठे कुठे फिरतो, तुम्हाला पाहायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा। हॉलीलँड किंवा डीजेचा आहे त्याच्यापैकी कोणताही मी तुम्हाला नक्की सांगणार आणि त्याचा आवाजाचा टेस्ट पण करणार आहे। मी साधारणतः इथल्या स्पीडमध्ये गाडी चालवणार तर मी हवा येते चेक करणार। हायवेवरून जाताना जर का असं बोर्ड दिसलं ज्यावर लिहिलेलं आहे ट्रकले बाय, याचा अर्थ हायवेवरून जर का ट्रक जात असेल तर तिला बाय करायचंय, म्हणजे ट्रकले बाय। बाकीच्यांनी सिरियस घेऊ नका बरं। तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तुम्ही कुठे फिरायला जात असाल तर अशा प्रकारचा व्हाईट रुमाल किंवा तुमच्याकडे जो काही असेल तो रुमाल तुम्ही सोबत ठेवायचाच आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि खूप ऊन लागेल। तुम्ही काळे तर होणारच आहात पण आजारी सुद्धा पडू शकता, त्यामुळे बघा दादू मध्ये रुमाल बांधलेला आहे, मी पण बांधलेला होता, परंतु तुम्हाला सांगून दिलं, लक्षात ठेवा। तर आपण आता धुळ्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला जायचं आहे न्यू श्याम नॉवेल्टी या शॉपवरती आणि त्या ठिकाणाहून आपल्याला ट्रायपॉड वगैरे आपला मिक वगैरे घ्यायचा आहे। आणि आपला जो कॅमेरा होता ना तो सुद्धा त्याच ठिकाणाहून घेतलेला होता आणि ते व्यक्ती असे आपल्याला प्रत्येक वस्तूवरती डिस्काउंट वगैरे देत असतात। तर चला मग न्यू श्याम नॉवेल्टी येणाऱ्या पहिल्याच टाइमला राईट टर्न घ्यायचा आहे। ला 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 ला। तर तुम्ही जगू शकता चौधरी हॉस्पिटलला जोडते येवा नाही तुमले चौधरी हॉस्पिटल आणि त्या रस्त्याला तुम्हाला यायचं आहे। आणि या ठिकाणाहून बघा गणेश लक्ष्मी प्रिंटर्स आणि निकॉन लिखेल आणि हे पाहू शकता तुम्ही सोनी न्यू श्याम नॉवेल्टी। तर हे आहे आपलं न्यू श्याम नॉवेल्टी। तर आपण पोहोचलेलो आहोत न्यू श्याम नॉवेल्टी या आपल्या शॉपवरती आणि या ठिकाणाहूनच आपल्याला आपल्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत। तर चला ला 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 ला। ठीक आहे, नमस्कार। तर हे आहे न्यू श्याम नॉवेल्टी आणि याच ठिकाणाहूनच आपण मागच्या वर्षी आपला FujiFilm X-S20 कॅमेरा घेतलेला होता आणि आपल्या स्टुडिओमधून जी काही वस्तू तुम्ही पाहत असाल तर त्या सर्व वस्तू आपल्या या शॉपमधून आपण घेत असतो, लक्षात ठेवा। आणि याचा जो ॲड्रेस वगैरे आहे तर तुम्हाला टाकून देणार आहे। आणि तर आपण धुळ्याहून न्यू श्याम नॉवेल्टी या ठिकाणाहून हा नवीन आपला माईक घेतलेला आहे हॉलीलँड लार्ज M2 आणि हा आपल्याला ऑनलाईन पेक्षा कमी किमतीत या दादांनी आपल्याला दिलेला आहे। आणि त्याचे आता दादा दिसताय का? त्यांचे पण केस पांढरे झाले नाही, ते कलर करून घेतले त्यांनी, समजत नाही। तर याची आता आपण अनबॉक्सिंग करूया। आणि जे कसं आहे ना, तुमच्यासाठी साऊंड इम्प्रूव्हमेंट महत्वाची आहे, तुम्हाला व्यवस्थित सर्व गोष्टी ऐकायला भेटायला पाहिजे। आणि सध्या मार्केटमध्ये हा हॉलीलँडचा लार्ज M2 चालतोय, त्यामुळे आपण तो घेतलेला आहे। आणि हा घेण्यासाठी आम्ही इंदोर सुद्धा गेलेलो होतो, परंतु इंदोर जाऊन काही उपयोग नाही। तुम्हाला यायचं असेल ना तर आपला व्हिडिओ दाखवा आणि कुठलीही वस्तू घ्या, तुम्हाला नक्की काही ना काही डिस्काउंट भेटेलच। इंदोरचं फक्त नाव झालेलं आहे। तर अशा प्रकारे हा बॉक्स आहे।
ज्यामध्ये डॉक्युमेंटेशन ते काही पाहणार नाही आपण. तर याच्यात आहेत आपले मिक, ते पण काढूया. तर हे कॅमेराचं रिसिव्हर आणि हे आपले 2 छोटे छोटे ट्रान्समीटर. आणि याची साईज खूप लहान आहे, त्यामुळेच हा मी प्रिफर केलेला आहे की घेऊन टाकू म्हटलं. आणि या केसमध्येच तो चार्जिंग होत असतो. आणि याचा जर का तुम्हाला फुल रिव्ह्यू पाहिजे असेल, मी तर बनवत नाही, पाहिजे असेल तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की घेऊन येईल. त्यानंतर बॉक्समध्ये अजून काय काय आहे, तर हे रिसिव्हर आहेत लाईटनिंग, जे जुने ओल्ड आपले आयफोन आहेत त्यांच्यासाठी. आणि आपलं सी टाईप रिसिव्हर आहे. आणि बॉक्समध्ये दुसरं परत खाली पाऊच आहे. आणि पाऊच मध्ये सुद्धा काहीतरी आहे. स्पंज दिलेला आहे वरचा. तर ही कॅमेऱ्यासाठी ऑक्स केबल, ही चार्जिंग केबल, त्यानंतर एअर साऊंड प्रूफिंगसाठी हेडफोन्स आहे. आणि यामध्ये लॉकेट सारखं आहे, चेन सारखं, आणि मॅग्नेट आहे. याला आपण हा जो मिक आहे आपला तो चिपकवू शकतो. आणि यामध्ये आहेत मॅग्नेटिक क्लिप. तर अशा प्रकारचा होता हा हॉलिलँड लार्क M2. हे काही प्रमोशन नाहीये, पण मला वाटलं घ्यायचा, कारण जे आपले क्रिएटर मित्र आहेत त्यांच्याकडे सुद्धा हाच आहे, त्यामुळे मी घेतलेला आहे. आणि ऑनलाईनपेक्षा कमी किमतीत पाहिजे असेल तर मी ॲड्रेस वगैरे देऊन देऊ तुम्हाला. न्यू शाम नॉवेल्टीचा धुळ्यात, आणि धुळ्याच्या जवळपास राहत असाल तर तुम्ही नक्की घ्या, कारण ऑनलाईनपेक्षा कमी किमतीत भेटेल आणि इंदोर जाण्याची गरज नाही. आपला जो मिक वगैरे तो घेतला गेलेला आहे. आपण ट्रायपॉड त्यानंतर पेन ड्राईव्ह ते पण सांगितलेलं आहे. दादा ऑर्डर करून आपल्याला शिरपूर पाठवून देणार आहेत. आम्ही आता जातो धुळ्यामध्ये, अजून काही इतर कामे आहेत तर ते करतो. तर आता आपण जातो हे रचना मूवीज या ठिकाणी आपले दादूचे जे व्हिडिओग्राफी जे कामं आहेत तर ते होत असतात. या ठिकाणी आपले जे मॅरेजचे जे व्हिडिओ आहेत तर ते एडिट केले जात असतात, ते जॉब टाकले जात असतात आपल्या रचना मूवीज या ठिकाणी. तर हे आहे रचना मूवीज, या ठिकाणी आपले माऊली दादांचे जे व्हिडिओग्राफीचं काम आहे तर ते केलं जात असतं. आणि हे आहेत आपले जगदीश दादा, तर त्यांचं हे ऑफिस आहे. या ठिकाणी सुद्धा काही वर्क केलं जात आहे. आणि जे कन्सल्टन्सी किंवा फोटोग्राफर्स वगैरे आहेत तर ती मंडळी इथे बसत असते, आणि त्यांचे जॉब वगैरे आहेत तर ते इथून दिले जात असतात. नमस्कार दादा. तर तुम्हाला पण आपल्या धुळे जिल्ह्यात आपण आहोत शिरपूरचे, पण आपलं काम होत असतं इथे धुळ्यामध्ये. आणि जगदीश दादा यांची पूर्ण टीम आहे, आणि बेस्ट प्रकारे तुमचे जे मॅरेजचे जे व्हिडिओ आहेत तर ते एडिट करून देत असतात. तेच नाही तर तुम्हाला इतर काही असतील तुमचे मूवी, शॉर्ट फिल्म किंवा सॉन्ग वगैरे शूट केले असतील ते व्हिडिओ सुद्धा ते एडिट करून देत असतात. तर आपली जी कामं होती आता ती आटोपलेली आहे. आपल्याला जायचं आहे धुळे येथील DMart-मध्ये, कारण DMart-मध्ये मी नाशिकला एकदा गेलेलो आहे, त्यानंतर दुसऱ्या कुठल्याच मॉलमध्ये गेलेलो नाही. आणि नुकताच धुळ्यामध्ये सुद्धा DMart ओपन करण्यात आलेला आहे. तर DMart-मध्ये जाऊया, जर काही आवडलं तर घेऊया. चला मग DMart-मध्ये. तर आता धुळ्यामध्ये DMart मॉल हा कुठं आहे आम्हाला काही माहीत नाही, पण जायचं आहे. तर मग आमचे दादू गुगल मॅप लावलेला आहे, आणि त्याच्या सहाय्याने आता DMart-मध्ये आम्ही जात आहोत. मला बोलणं होतं ना रे. हा, आपले दादू भाऊ काहीतरी सांगताय, सर्वांनी ऐकून घ्या. आणि तुम्हालाही काही घ्यायचं असेल तर DMart-मध्ये नक्की या. बर, तुम्ही आल्यावर तुम्ही व्हिडिओ पाहणार आणि मग येणार, तेवढ्यात आम्ही घरी चालले जाऊ. पण तिथे काय ऑफर चालू आहे ते आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने नक्की कळवतो. आणि धुळे येथील DMart-मध्ये
सर्वात स्वस्त वस्तू कोणती ते पण आपण पाहणार आहोत. तर आता आपण पोहोचलो आहोत डीमार्ट जवळ आणि लवकरच ते तुम्हाला दाखवतो येथे कोणकोणत्या वस्तू आहेत आणि आपल्याला जर वाटेल एखादी वस्तू स्वस्त किंवा गरजेची आहे तर ते आपण या डीमार्ट मध्ये घेणार आहोत. तर हे पाहू शकता डीमार्ट धुळ्यामध्ये. तर आपल्या शिरपूरमध्ये सुद्धा डीमार्ट सुरू झालं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? का आपणच फ्रँचायझी घ्यायची डीमार्टची? डीमार्ट इट्स नॉट अ स्पॉन्सर व्हिडिओ. आपण तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पार्किंग वगैरे एकदम व्यवस्थित मस्त. तिकडे बाईकसाठी पार्किंग तिकडे तर येथे बघा मोठ्या 4 व्हीलर साठी पार्किंग वेगळी आहे आय थिंक आणि बाईक साठी पार्किंग वेगळी आहे. तर मी आता दुसऱ्यांदा आलेलो आहे डीमार्ट मध्ये. तर चला पाहूया मध्ये जाऊ काय काय आहेत, कोणकोणत्या गोष्टी आहेत. डीमार्ट आपण आलो आहोत बॅग काउंटर वरती आणि या ठिकाणी आपल्याला आपली जी बॅग आहे तर ती चेक करावी लागते आणि एंट्री करत असताना जमा करावी लागत असते. बॅग दिला ती जागा नाही ठेवा. आता काय करशील जोडीदार बेकार राहतोस. त्यांना काही पाहिजे असेल बॅग ना ती दुकानात ठेवून बॅग. हा मग चालू खाली. तर आपण पण सोबत आणलेली होती बॅग आणि आपल्याला ती आता जमा करावी लागेल आणि ते काही टोकन वगैरे दिलं जातं का आय डोंट नो पण हो दिलं जात असतं. आपला टोकन नंबर आहे 75. तर इथे चेक सुद्धा केलं जात असतं. महिला इकडनं जातात, पुरुष इकडनं जात असतात आणि आपण आता एंट्री करतोय. तर अशा प्रकारे डीमार्ट मध्ये चेकिंग होत असते. तर डीमार्ट मध्ये आम्ही जाणार होतो, तुम्हाला सांगितलं. एंट्री केली त्यानंतर ते मध्ये इथे शूटिंग अलाउड नाहीये, त्यामुळे मध्ये आम्ही काय काय केलं मी ते तुम्हाला दाखवू शकलो नाही. तर येथे तुम्ही पाहू शकता आम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतला आम्ही. खरंच काही वस्तूंमध्ये डिस्काउंट रिअली दिला जातोय पण काही डिस्काउंट ओव्हर प्राईज आहेत. म्हणजे काही वस्तू ओव्हर प्राईज आहेत तर काही वस्तूंमध्ये खरंच डिस्काउंट दिला जातोय. तर फक्त आम्ही टाइमपाससाठी आलो होतो आणि 1065 रुपयाचं माझं बिल आलेलं आहे. तर डीमार्ट मस्त आहे, काही प्रॉब्लेम नाही. जर का तुम्हाला डिस्काउंटेड वस्तू कपडे वगैरे वरती पण खूप सारा डिस्काउंट आहे, तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या धुळे येथील डीमार्टमध्ये येऊ शकता. हे काही प्रमोशन नाही आहे हे पण लक्षात ठेवा. आता खूप वेळ झालेला आहे, आम्ही आता आपल्या शिरपूरकडे जाण्यासाठी निघतोय. मध्ये जर का पुढे काही अजून वाटलं थांबायचं तर ते मी तुम्हाला दाखवतो. तर आम्ही आलोय आता शेवगावची सुप्रसिद्ध कचोरी जी आपल्या धुळे शहरामध्ये सुद्धा भेटत असते आणि शिरपूरहून आम्ही 1-2 महिन्याने धुळे येत असतो आणि आल्यानंतर या ठिकाणी या कचोरीचा आस्वाद आम्ही नक्की घेत असतो. 15 रुपयामध्ये 2 नग समोसे आणि कचोरी लहान साईज आहे पण चव जर पाहिली ना तुम्ही एकदम बेस्ट आहे. खूप दूरदूरून लोक या ठिकाणी कचोरी खायला येत असतात. दादू बोलणी खाल्ली आहे, मला भेटायची बायको. तर मागे सुद्धा या दादांचा आपण ब्लॉग टाकलेला होता, गोल्ड आहे तो. तर मी आता टेस्ट वगैरे कशी आहे पाहतो. हो गरम गरम. जर तुम्ही धुळ्यात आले तर ही शेगावची कचोरी नक्की ट्राय करा बरं. तर आपली कचोरी वगैरे खाल्ली गेलेली आहे
आणि शेगावची कचोरी खूपच टेस्टी आहे या ठिकाणाची धुळ्याची. आणि मी मम्मीसाठी पार्सल सुद्धा घेतलेली आहे. तर आपला ॲड्रेस काय राहिला? लालबाग ॲक्सिस बँकेच्या बाजूला. एक मिनिट हा, ॲड्रेस जर का तुम्हालाही शेगावची कचोरी खाण्यासाठी येथे यायचं असेल तर हे दादा ॲड्रेस सांगताय, नीट आहे का सांगा. लालबाग गल्ली नंबर 2 ॲक्सिस बँकेच्या बाजूला. तर तुम्हालाही शेगावची कचोरी धुळ्यात खायची असेल तर या ॲड्रेसला नक्की भेट द्या आणि नक्की खा. तर आम्ही चाललोय आता पुढे. तर आपण सकाळी 11 वाजेपासून धुळ्यामध्ये आलेलो होतो आणि आपली जी सर्व कामं आहेत तर ती संपलेली आहेत आणि खूपच वेळ झालेला आहे. आम्ही 2 ते 3 वाजेपर्यंत रिटर्न जाणार होतो, परंतु इथे आता 5-5:30 होण्यात येत आहेत आणि आम्ही जातोय आता घरी. ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि पुढील असेच ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. पुन्हा भेटू अशा एका व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय कांदे.